भाऊ, आज पत्रकार परिषदेचं तातडीने आयोजन केलं, काय विषय होता? कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये माझ्याकडे 2-3 दिवसामध्ये 4-5 लोक येऊन गेलेत आणि त्यांनी मला या वर्क ऑर्डर दाखवल्या आहेत. या वर्क ऑर्डर आहेत, त्याच्यावर खाली ते महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचं नाव आहे. हे डिजिटल सही म्हणजे फक्त यस केलेलं आहे. आता खरं म्हणजे वर्क ऑर्डरवर असं कुठेही प्रवीण गेडामांचं नाव नसतं किंवा ते देत नाही, पहिली गोष्ट तर ही. आणि याच्यावर QR कोड असतो, याच्यावर कुठले QR कोड सुद्धा नाही आहे. या संदर्भामध्ये मग पोलिसांना जेवणाचे ऑर्डर दिली, वर्क ऑर्डर, त्यांना लंच, डिनर, त्यांना पाण्याची ऑर्डर दिली, पोलिसांना लागणारे मॅट्रेस, बकेट, मग यांची ऑर्डर दिलेली आहे. आणि ते काही 100-150 कोटी रुपयाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी आहे. त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे, पण त्या लोकांनी ज्यांना ही वर्क ऑर्डर मिळाली त्यांनी मला हे सांगितलेलं आहे. आणि मी या संदर्भामध्ये मग ते म्हणे आम्हाला थोडा डाऊट वाटतोय की ज्या लोकांनी दिली. मी म्हटलं तुमचं काही टेंडर होतं का ऑनलाईन? म्हणजे नाही. म्हटलं मग तुम्ही टेंडर नसताना दिलं कसं काय? नाही म्हणे. त्यांनी आम्हाला खूप असं म्हटलं की ते असंच आहे, आता ऑफलाईन चाललेलं आहे, आम्ही तुम्हाला वर्क ऑर्डर देतो, त्या शासनाच्या वर्क ऑर्डर पण त्या हुबेहूब तशाच छापलेल्या आहेत, त्या सगळ्या तशाच छापलेल्या आहेत. आणि म्हणून या लोकांची फसवणूकही त्यांनी केली. त्यांनी काही पैसे त्यांना दिलेले आहेत, काही चेकने सुद्धा दिलेले आहेत. आणि 3-4 लोक हे आहेत म्हणून त्यांनी माझ्या कानावर हा विषय टाकला. मी परवा माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याही कानावर विषय टाकला. ते CP होते, बैठकीला आलेले नाशिकचे, त्यांचाही हा विषय सांगितलेला आहे. गेडाम साहेबांची असेल, आमचे शेखर सिंग असतील आयुक्त कुंभमेळ्याचे, त्यांच्यासुद्धा कानावर हा विषय टाकलेला आहे. आणि या संदर्भामध्ये मी विचारणा केलेली आहे, पण पोलीस खात्यामध्ये असं कुठली त्याची ऑर्डर नाही आहे, टेंडर नाही आहे. आणि बनावट फर्जी सगळ्या वर्क ऑर्डर बनवून त्या वर्क ऑर्डर देऊन लोकांना लुबाडण्याचं काम चाललेलं आहे. 1-2 महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी पण 3 लोकांवर असंच मुंबईच्या तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. त्यांनी सुद्धा असेच वर्क ऑर्डर बोगस बनवून कुंभमेळ्याच्या नावाखाली फसवणूक केलेली होती. प्रवीण गेडाम आहेत, त्यांनी सुद्धा त्या संदर्भात तक्रार दिली CPकडे. शेखर सिंग आहेत, त्यांनी सुद्धा CPकडे, नाशिक CPकडे तक्रार त्या ठिकाणी नोंदवलेली आहे. आणि परत त्या 4-5 ऑर्डर जे आहेत या माझ्याकडे आलेल्या आहेत. अजून जास्त असण्याची शक्यता आहे. पण अशा पद्धतीने एक रॅकेट काही लोकांचं आहे. त्या ठिकाणचे जे लोक ते वेगळे होते वर्क ऑर्डर देणारे, हे वेगळे आहेत. आणि असे बनावट वर्क ऑर्डर देऊन पैसे उकळायचे आणि लुबाडायचं हे काम या ठिकाणी चाललेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांनी सतर्क राहावं. असं कुठेही अधिकृत, आमच्याकडे सगळी ट्रान्सपरन्सी आहे, ऑनलाईन शिवाय कुठलंही टेंडर होत नाही. आमच्याकडे प्राधिकरण आहे, 5 IAS अधिकारी, IPS अधिकारी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहेत. आणि कोणी काही सांगितलं की ऑफलाईन टेंडर आहे, हे आहे, ते आहे, मला समजत नाही. एवढे मोठे लोक आहेत, एवढे मोठे टेंडर ते घेत आहेत, वर्क ऑर्डर घेत आहेत, त्यांना कळायला पाहिजे की बाबा ऑनलाईन आपण टेंडर भरलं नाही आणि हे आपल्याला कसं मिळतं आहे ही माहिती ते घ्यायला पाहिजे होती. अधिकाऱ्यांकडे जाऊन तपास केला पाहिजे ऑफिसमध्ये जाऊन. पण ते न करता ते याच्यामध्ये फसलेले आहेत. मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या पुढच्या काळामध्ये कोणी अशा पद्धतीने म्हणजे आपली फसवणूक करून घेऊ नका. असे लोक तुम्हाला वर्क ऑर्डर देणारे असेल तर आले असतील तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. त्यांचा फोन नंबर घ्या, त्यांचा आता पत्ता घ्या. आमच्या कुंभमेळ्याच्या ऑफिसला त्या ठिकाणी गेडाम साहेब आहेत, शेखर सिंग आहेत किंवा CP आमचे आहेत त्या ठिकाणी नाशिकला. त्यांना जरी आपण सांगितलं तर लगेच त्याचे त्या ठिकाणी बंदोबस्त केला जाईल. पण उगाच विनाकारण अशा पद्धतीने वर्क ऑर्डर घेऊन स्वतःची फसवणूक करू नका आणि शासनाची करू नका. पण असं कोणत्या पद्धतीच्या कामांचा या संदर्भात बोगस लोकांनी उल्लेख केला? याच्यामध्ये वर्क ऑर्डर मध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी पोलीस स्टेशन प्रोव्हाइड लंच डिनर टू 17 days. अशा पद्धतीने 70 दिवस त्यांना तुम्हाला जेवण द्यायचं आहे, तुम्हाला डिनर द्यायचं आहे. अशा पद्धतीने ही एक ऑर्डर या ठिकाणी माझ्याजवळ आहे. दुसरं आहे वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी ड्रिंकिंग वॉटर सप्लाय फॉर कुंभ. आता असं पाण्याची काही कुठली ऑर्डर वगैरे आमच्याकडे त्यासाठी प्रश्न येते, पण त्यांनी ही सुद्धा ऑर्डर या ठिकाणी त्या ठिकाणी दिलेली आहे. काही लोकांना त्यांनी मला दाखवलं की आम्हाला चौरंग पाहिजे आहेत, पोलिसांचे ते बॅरिकेड पाहिजे आहेत, ते फोटो सेट पाठवले की अशा साहित्य पाहिजेत. म्हणजे इतके सराईत सगळे गुन्हेगार आहेत. आणि मला वाटतं त्यांनी अशा पद्धतीने लोकांची ते फसवणूक करतायत. म्हणून सगळ्यांना सगळ्या अवेअर व्हावेत म्हणून या ठिकाणी मुद्दामून आपल्याला या ठिकाणी बोलून हे सगळे वर्क ऑर्डर या ठिकाणी दाखवलं. इथे तिसरे वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी पोलीस स्टेशन प्रोव्हाइडेड लंच डिनर टू पोलीस ऑफिसर अँड
ऑफिशियल मॅनेजमेंट अँड SRPF, म्हणजे सगळ्यांनाच तुम्ही जेवण द्या, लंच डिनर द्या, अशा पद्धतीने ही अजून एक वर्क ऑर्डर या ठिकाणी आहे. या ठिकाणी वर्क ऑर्डर फॉर प्रोजेक्ट नाशिक सिटी पोलीस स्टेशन प्रोव्हाइडेड हाऊसकीपिंग, ब्लँकेट, मॅट्रेस अँड बेडिंग टू पोलीस ऑफिसर अँड ऑफिशियल मॅनेजमेंट कुंभमेला, अशा पद्धतीने ही या ठिकाणी वर्क ऑर्डर त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये तर सगळा रक्तगिफ्टेचा खाली उल्लेख असेल किती काय, तर मी ते काही फार बघितलं नाही, त्यांनी मला सांगितलं होतं. पण मला वाटतं हा विषय अतिशय गंभीर आहे. अशा पद्धतीने लोकांची फसवणूक केली जाते कुंभमेळ्याच्या नावावर. तर सगळ्यांनी या ठिकाणी खबरदारी घ्यावी आणि विनाकारण असं कुणी फसू नये. बघा, प्रकार नेमका कसा लक्षात आलाय आपल्या? हे लोक माझ्याकडे 3-4 दिवसापूर्वी आलेत. ते मला येऊन भेटलेत. हो, जळगाव जिल्ह्यातले एक धुळ्याचा आहे, 2 जळगाव जिल्ह्यातले आहेत, जळगावचे आहेत, जामनेरचे एक जण आहे त्याच्यामध्ये. तर मला वाटतं हे सगळे दोघा तिघांनी रॅकेट तयार केलं आणि अशा पद्धतीने लोकांची फसवणूक केलेली आहे. किती रुपयाची फसवणूक? 2 लोक जामनेरचेच आहेत, एक धुळ्याचा आहे, तो टीचर आहे, मुस्लिम समाजाचा आहे. त्यांनी मिळून ही सगळी फसवणूक केलेली आहे. किती पैसे आता आज सांगता येत नाही. यांनी मला जे आकडे दिलेले आहेत हे काही मला वाटतं 400-500 कोटी रुपयाचे वर्कआउट असतील या सगळ्या. 500-600 कोटीचे वर्कआउट असतील. त्यांच्याकडून काही पैसे घेतलेत काही? पैसेच घेतले म्हणून ते माझ्याकडे आले. फुकट मिळाले असं आले नसते. किती पैसे घेतले? त्यांनी आता ते सांगता येत नाही, ते सांगत नाहीये, पण काही चेक पण घेतलेले आहेत आणि कॅश कंपाऊंड मोठा घेतलेला आहे. कॅश पण घेतले असं त्यांचं म्हणणं होतं. पण आता ह्या ज्या पद्धतीने सगळं चाललेलं आहे, मला वाटतं हे अनेक ठिकाणी असं इथे नाही आहे. मागच्या महिन्यात 2 महिन्यापूर्वी सुद्धा 3 लोकांवर तक्रारी आमचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग आणि प्रवीण गेडाम यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. एकाला पकडला, त्याची बॅग तपासली तर शेखर सिंगाच्या नावाची वर्कआउट त्याच्यामध्ये होती. अशा 3 वर्कआउट त्या ठिकाणी होत्या. मुंबईचे सगळे लोक होते आणि अशा पद्धतीने फसवणूक करण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे. कायदेशीर कारवाई देखील आहे. अतिशय कडक कारवाई, अतिशय कठोर कडक कारवाई यांची केली जाईल. पुढे कोणी धजावणार नाही अशी कारवाई करायला, असे रिकामे गोंधळ करायला, लफडे करायला, बोगस काम करायला, अशी चांगली कारवाई आम्ही त्यांच्यावर त्या ठिकाणी करू. सगळ्या जे काय असतील कलम ते त्या ठिकाणी 420 पासून घेऊन ते सगळे त्यांच्यावर लावू. ताब्यात घेतलंय का आतापर्यंत? अजून ताब्यात घेतलं नाही. या संदर्भामध्ये मी त्या लोकांना सांगितलेलं आहे, पण ते पैसे देणार आहेत म्हणून त्या ठिकाणी ते कंप्लेंट करायला मागे पुढे करतात. पण त्यांनी माझ्याजवळ येऊन हे सगळे कागदपत्र दिलेले आहेत, त्यांनी मला वर्कआउट दिलेले आहेत आणि म्हणून म्हटलं हे उगाच त्यांचं काय पैशाचं होईल नाही, पण अशा पद्धतीने फसवणूक चाललेली आहे. अजून काही लोक फसून आहेत, त्याचं आम्हाला घ्या, आमच्याजून वर्कआउट द्या, मला पैसे, हे सदा चाललेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं कुठे होऊ नये, कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये होऊ नये. त्यामुळे सगळ्यांनी शहानिशी करूनच घ्यावी वर्कआउट. अधिकाऱ्याकडे विचारा तुम्ही जाऊन. आव्हान करणार का तुम्ही? 5 लोक यांची पार्श्वभूमी काय आहे, हे ऑर्डर कशा पद्धतीने करतात, हा रॅकेट कसा आहे? ते मला वाटतं यात त्यांनी मला 3 लोकांची नावं सांगितली होती. 3 लोक सांगितले होते. आता कारवाई व्हायची आहे, कंप्लेंट व्हायची आहे. त्यांनाही पळायला तर संधी नको म्हणून मी काही बोलत नाही. पण निश्चित या संदर्भामध्ये तात्काळ आता सकाळपासून मी अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. 3 दिवसापूर्वी पण मुंबईलाच आम्ही बसलेलो होतो. या संदर्भामध्ये तात्काळ आता तक्रार दाखल होऊन त्यांना आम्ही ताब्यात घ्यायला पोलिसांना सांगितलेलं आहे. हो, यामध्ये तुमच्या नावाचा कुठे गैरवापर केलाय का कुठे? माझ्या नावाचा कुठे गैरवापर नाहीये, पण त्यांनी इतकं सफाईदारपणे या लोकांना पटवलेलं आहे की सगळं आता आजकाल असंच चाललेलं आहे. हे ऑफलाईन आहे, हे ऑफलाईन आहे, आम्हाला माहिती आहे, आम्ही जामनेरचे आहोत, असं सांगूनही त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं पूर्वी पण 3 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. आता पुन्हा हे 3 लोक या ठिकाणी सापडलेले आहेत. यांना तात्काळ ताब्यात घेण्याच्या सूचना आणि मुख्यमंत्री मोदयांनी केलेल्या आहेत. मी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांच्या ठिकाणी बोलतोय की तक्रार दाखल करून आम्ही आता तात्काळ ताब्यात घेऊन यांच्यावर कठोर कारवाई करू. जामनेर आणि वर्क तुमचं ऑर्डर नाव- यामध्ये तयार झालेले आहेत. यासाठी त्यांनी जे बनावट शिक्के वापरले असतील किंवा बनावट लेटर हेड वापरले असतील डिपार्टमेंटचे, अशी काही शक्यता आहे का? सगळंच बनावट आहे. ही वर्क ऑर्डर आहे, ही ई वर्क ऑर्डर शिक्के येत नाही, ही ई वर्क ऑर्डर असते, त्याच्यामुळे त्या शिक्के येत नाही, ही अशी आहे. पण याच्यावर एक गेडाम साहेब वगैरे कुठेही असं त्याचं नाव नसतं. खालचे लोकच वर्क ऑर्डर देत असतात. पण यांनी सफाईदारपणे हे सगळं केलेलं आहे. आणि हा विषय आहे 4 मधला, एप्रिलचा आहे. हा एप्रिलचा आहे, पण आता उघडकीला हा मार्च आहे. 1-3 मार्चचा पण आहे, त्याच्यामध्ये हा 8-4चा पण आहे, 26चा आहे. असे मार्च आणि एप्रिल महिन्यातले सगळे वर्क ऑर्डर या ठिकाणी आलेले आहेत. पण ते बरेच दिवस थांबले. त्यांना वाटलं असेल की आता वर्क ऑर्डर मिळते का, तेव्हा मिळते की तेव्हा काम मिळतं. पण आपली फसवणूक झालेली आहे हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते मग त्याच्या थ्रू माझ्याकडे आले कुंभमेळा मंत्री म्हणून, आणि त्यांनी माझ्या कानावर सगळा विषय टाकलेला आहे. आणि मी तात्काळ लगेच CPंना हा विषय सांगितलेला होता. परवा कुंभमेळ्याची बैठक होती, त्याच्या आदल्या दिवशी माझ्याकडे आले. मी त्यांना सगळे कागदपत्रे दाखवलेले आहेत आणि यांच्यावर कारवाई करण्याच्या सर्वात सूचना
त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. राज्यभरामध्ये अशा बऱ्याच लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. या लोकांना तुम्ही काय आवाहन करणार आहे भाऊ? कारण नाही मला वाटतं वर्क ऑर्डर या क्षेत्रात आजचा हा विषय नाही आहे. अनेक वेळेला आपण बघतो, अनेक वर्षांपासून अशा पद्धतीने लोक बोगस काहीतरी वर्क ऑर्डर तयार करतात, टेंडर दाखवतात, आम्हाला मिळाले मग आम्ही सबलेट करतोय, तुम्ही आमचे घ्या. पण हे करताना सगळी शहानिशी करून घेतली पाहिजे, हे सगळं तपासून घेतलं पाहिजे, अन्यथा मग आपली फसवणूक होते. आणि हे अतिशय सराईत लोक आहेत, त्यामुळे यांच्यावर कारवाई होईल ते होईल, पण हे जे पैसे दिले जात आहेत त्याची फसवणूक होते ते मात्र परत मिळत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कोणीही असं पैसे घेऊन मला वर्क ऑर्डर दे असं अजिबात करू नका. तुमचं नाव आणि तुमच्या नावाचं नाव वापर करून याचा गैरवापर होतोय का असं वाटतं का? माझं नाव नाही वापरलं. मी त्यांना विचारलं पण ते म्हणे आता अशीच पद्धत आहे, आम्हाला माहीत आहे की अशीच पद्धत आहे, आता ऑफलाईनच टेंडर होत आहेत, तुम्ही काळजी करू नका, आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. त्यांना खूप म्हणजे त्यांना इतकं त्यांना विश्वासात घेऊन त्यांना फसवलं गेलं की ते म्हणे आम्हाला थोडीशी शंका आली नाही की आमची फसवणूक होते. आणि हे मोठे व्यापारी आहेत, की लहान लोक नाही, 100-200 कोटीचं काम घेणारे की छोटे लोक नाही आहेत, ते चांगले लोक आहेत, व्यापारी आहेत, आणि हे त्याच्यामध्ये फसलेले आहेत. भाऊ, या लोकांना जर संबंधितांनी पैसे जर रिटर्न केले तर पुढची भूमिका काय असणार आहे? नाही नाही, आम्ही जर तक्रार करतोय, आमची भूमिका आहे की बोगस वर्क ऑर्डर कशी काय देऊ शकतात. पैसे देणे घेणे हा विषय नंतरचा आहे, पण इतकं सराईतपणे कोणी कोणाला फसवू शकतं, इतक्या बोगस वर्क ऑर्डर या ठिकाणी देऊ शकतं, हे तर सर्रास चालेल कुठेही. कोणी कोणाला फसवेल उद्या, त्याच्यावर कठोर शासनानं झाला पाहिजे, कडक कारवाई याच्यावर झाली पाहिजे, आमची मागणी आहे. ज्या पद्धतीने हा टेंडर पब्लिक झालेली आहे, यामध्ये आपल्या प्रशासनाचा कोणी अधिकारी सहभागी असण्याचा संशय वाटतो? मला वाटतं याच्यामध्ये कोण अधिकारी आहे, कोण पदाधिकारी आहे, कोण कर्मचारी आहे, याची सखोल चौकशी केली जाईल. आणि कोणी असो याच्यामध्ये, कोणी असो, किती मोठा असो छोटा असो, तो अधिकारी असो का राजकीय क्षेत्राचा कोणी असो, कोणाची हायगाई केली जाणार नाही. अतिशय कडक कारवाई, कठोर कारवाई या संदर्भामध्ये केली जाईल. दुसरा प्रकार हा उघडकीस आला आहे. पुढे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता यामध्ये आता कळत नाही. आता मला वाटतं हे उघड झाल्यावर अजून किती लोक पुढे येतात, कोणाकोणाला वर्क ऑर्डर दिलेली आहे हे आपल्याला माहित नाही. आता हे 3-4 लोक, 4 वर्क ऑर्डर या इकडे आलेले आहेत, 3 ते 4 किती आहेत त्याच्यामध्ये, तर हे सांगतायत. शक्यता आहे अजूनही कोणाला दिले गेले असतील. मला वाटतं या लोकांना ताब्यात घेतल्यानंतर ते सगळं पोलीस बरोबर त्यांच्याकडून काढतील, अजून कोणी लोक समोर येतील किंवा आमची फसवणूक झाली, त्यानंतर आपल्याला कळेल की किती लोकांची फसवणूक समोर झालेली आहे. यावं असं आवाहन कराल का होतं? मी तेच सांगतोय, म्हणून मी स्वतः प्रेस घेऊनच सांगतोय. तर त्यांची अजूनही मानसिकता नाही आहे, पण हे वर्क ऑर्डरला बघितल्यावर खरंच मला शॉक लागला की अशा पद्धतीने फसवणूक लोकांची चाललेली आहे. वर्क ऑर्डर देतो, ऑफलाईन वर्क ऑर्डर आहे, अशा 100-150 कोटीची वर्क ऑर्डर असू शकत नाही, असणच नाही. आणि असं कोणाला अधिकार नाही, त्याच्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी आहे. अतिशय मी परवा यादी पण जाहीर केली, लोक कुठले बाकी टेंडरचे काय. पण अशा पद्धतीने आता लोकांना फसवण्याचं काम काही मंडळी, काही रॅकेट या ठिकाणी करतायत, सफाईदारपणे करतायत. मला वाटतं त्याच्यामध्ये कोणीही बळी पडू नये पुढे.